पण मी तर हे बघा वहिनी, दुर्वाला ना ती जन्माला आल्यापासून खेळवतोय मी. रक्ताचं नसलं ना तरी प्रेमाचं नातं आहे माझं तिच्याशी. हो भाऊजी, मला पूर्ण कल्पना आहे याची, पण मी खरंच सांगते सिच्युएशनच अशी होती ना की मी अगदी पॅनिक झाले. मला कळल्यावर माझी हालत काय झाली हे माझं मलाच. वहिनी, देव इथे नसताना दुर्वाची जबाबदारी माझ्यावरही आहे. सो प्लीज यापुढे असं काही झालं ना तर मला कळवत जा तुम्ही, प्लीज. हो भाऊजी, असं काही झालं तर नक्कीच कळवेन, पण मला नाही वाटत की असं काही परत कधी होईल, कारण दुर्वाला मी आता कधीच एकटं सोडणार नाही. तुम्हाला माहिती आहे ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. ऑफिस जॉईन केलंय तुम्ही, सो हो केलं होतं, पण मला नाही वाटत आता यापुढे जमेल मला. मी उद्यापासून ऑफिसला येणार नाही. दुर्वाची काळजी घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. अच्छा, ना गुड गुड. म्हणजे ऍक्च्युली चांगला निर्णय घेतलाय तुम्ही. म्हणजे दुर्वाची काळजी घेणं तर आहेच, आणि रोज रोज असं ऑफिसला येणं, मीटिंग्स, हे कॉर्पोरेट प्रोटोकॉल, सगळं अवघड गेलं असतं तुम्हाला तसंही. नाही भाऊजी, अवघड गेलं असतं असं नाही वाटत मला, पण सध्या माझी प्रायोरिटी दुर्वा आहे. हां, ते आहेच. गुड. काळजी घ्या तिची, आणि तुमची काळजी घ्या. बाय बाय. अरे, आलीस तू? इतका का वेळ लावलास दार उघडायला? हे काय, फ्रेश होतो तो, आणि मला बेल ऐकूच नाही आली. हो, नक्की फ्रेश होत होतास की मीराताईशी फोनवर बोलत होतास? काय चाललंय तुझं? आणि मला काय वेळ लागलाय सारखं सारखं तुझ्या त्या ताईशी बोलत राहायला? काय माहित, कदाचित तिने वेळ लावलंही असेल. फार ऐकता ना तुम्ही एकमेकांचं, मग काहीही होऊ शकतं. मधुरा, असं काहीही नाहीये. हे बघ, प्लीज चिडू नको, शांत हो. हे आदित्य प्लीज, आता मला कन्व्हिन्स तर करूच नको. काय रे, का गेला होतास तू मीराताईकडे? हा, तेही मला न सांगता? अगं मधुरा, असं खरंच काही नाहीये. आणि मी तुला सांगितलं ना, दुर्वाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं म्हणून गेलो होतो. हो, मग वासूला काय सांगितलं नाही? म्हणजे तोही जाऊ शकला असता ना, किंवा मला सांगायचं, मी आले असते ना तुझ्या बरोबर. हो, मला माहितीये तू गेली असतीस, पण मी सांगितलं नाही कारण उगाच सगळे ऑफिसमध्ये पॅनिक झाले असते, म्हणून मी कोणाला न सांगता निघालो. आदित्य, कोणीही पॅनिक झालं नसतं. तुला एकट्याला जायचं होतं हे एक्सेप्ट कर ना प्लीज. मधुरा, असं खरंच काही नाही, पण माझी चूक झाली. मी तुला सांगून निघायला हवं. आय एम सॉरी, पण प्लीज चिडू नकोस. ठीक आहे. आणि मगाशी फोनवर तू मीराताईचं काय सांगत होतं, की ती उद्यापासून ऑफिसला येणार नाहीये वगैरे? तिला दुर्वाकडे लक्ष द्यावं लागणार, म्हणून ती म्हणाली की उद्यापासून मी ऑफिसला नाही येणार. हो, तो म्हणजे आता ताई ऑफिसमध्ये नसणार. ऍक्च्युली ही एक गुड न्यूज आहे. सो ऑन दिस नोट आपण खायला काहीतरी छान ऑर्डर करूया. करूया ना? चल, मी लवकर फ्रेश होऊन आले. तुला कळत नाहीये मधुर, मीरा ऑफिसला यायला हवी. आणि मग तो सिंह अचानक जोरात ओरडला की हे जंगल माझं आहे, या जंगलात मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सगळे खूप घाबरले.
म्हणजे झालं काय अचानक? मग मग एक म्हातारा त्या सिंहाकडे गेला आणि म्हणाला की तू अगदी योग्य राजा आहेस या जंगलाचा. तू आम्हाला जीवनदान दिलंयस. आम्ही मनुष्य प्राणी तुझ्या जंगलावर अजिबात हल्ला होऊ देणार नाही. तू या सगळ्या प्राण्यांना छान राहू दे इथे. आम्ही तुझं जंगल खूप वाढवू. मग ते सगळ्यांनी म्हाताऱ्याला जाऊ दिलं? हो. अगं जाऊ दिलं काय विचारतेस? त्याला खूप सारी फळं दिली, सुंदर सुंदर फुलं दिली आणि अगदी जंगलाच्या कडेपर्यंत त्याला सोडायला गेले. त्यांनी प्रॉमिस पूर्ण केलं ना? कोणी म्हाताऱ्याने? हा. अगं म्हणजे काय केलं? अगदी मरेपर्यंत केलं. जंगल खूप वाढवलं. आणि तो गेल्यावर? तो गेल्यावर काय झालं हे मी तुला उद्या सांग. कारण आता झोपायला हवं की नाही? तुझे प्रश्न काही संपत नाही. उशीर होईल. उद्या टीचर मला ओरडतील दुर्वाला उशीर कसा झाला म्हणून. चला झोपा आता. तू सांगतेस म्हणून झोपते. हो, थँक्यू. हा झोपा झोपा. चला गुड नाईट. गुड नाईट बेबी. मीरा, सॉरी. का ग? काय झालं? नाही, सकाळी मी स्वतःला कोंडून घेतलं होतं आणि म्हणून तुला त्रास झाला ना? त्रास नाही झाला. काळजी वाटली तुझी. तुझे बाबा पण इथे नाही. तुला काय झालं असतं तर? मला माझी चूक कळली, पण यापुढे मी असं काहीही करणार नाही. तुला अजिबात त्रास होणार नाही. हं? पण तू माझ्यासोबत राहा कायम. ओके? हो ग माझी राणी. आता झोपा आता. झोपते. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. काय म्हणता? चालू आहेत काम. ती एक फाईल तुला सांगितली होती ती रेडी ठेवलीस ना? रुद्र मॅडम, अहो आता आलेत का तुम्ही? हो आम्ही कधीच आलोय आणि आल्या आल्या काम पण केलं आपलं. हो हो माहिती आहे. तुम्हाला कुठे संसार आहे? मला घरी सगळी कामं करून आवरून वगैरे यायला लागतं काय? हो मॅडम, माहित आहे म्हणून आम्ही लवकर आलो. आणि आल्या आल्या मी मीरा मॅमच्या कॅबिन मध्ये बुके ठेवून आलोय. अरे वा, आणलं का बुके? छान झालं. मीरा मॅडमना खूप आवडेल ना ग? हो नक्कीच छान वाटेल. पण आता मला छान वाटेल असं कराल का? नाही म्हणजे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे द्यायचेत ना? हो हो बाई, देतोय. कॉन्ट्रीब्युशनचे पैसे कुठे पळून चाललोय का? आम्ही इथेच आहोत, देणार आहोत. पण मॅम येतील ना थोड्या वेळात? आय होप मॅमना बुके आवडेल. हो नक्कीच आवडेल, कारण मीरा मॅम कॅबिन मध्ये गेल्या गेल्या त्यांना दिसेल अशा ठिकाणी मी बुके ठेवलाय. व्हेरी गुड. काय गुड? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण कसलं डिस्कशन सुरू आहे? ते काही नाही, ऍक्च्युली मीरा मॅम साठी बुके आणलाय. हा म्हणजे कसं झालं की मीरा मॅडम अचानक आल्या ना काल ऑफिसमध्ये, तर आम्हाला त्यांचं स्वागत नाही करता आलं नीट. म्हणून मग आज आम्ही आमच्याकडून त्यांच्यासाठी बुके आणलाय. वा छान आहे. थँक्यू सर. नाही, प्लॅनिंग खरंच खूप सुंदर आहे तुमचं. पण आता या सगळ्याचा काही उपयोग नाही. का? कारण मीरा वहिनी आजपासून ऑफिसला येणार नाहीये. का? कशासाठी नाही म्हणजे कारण वहिनींना घर सांभाळणं जास्त महत्वाचं आहे या क्षणी. अरे देवा, म्हणजे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे गेले वाया. सिरियसली? आता काय करायचं त्याचं? बुके पण वाया. शी बाई. ज्या कामासाठी इथे येता ना
त्याचा विचार करा आधी. कळलं? येस सर. चला कामाला लागा. वातावरण बिघडत चाललंय आपल्या ऑफिसचं. चल, सगळी तयारी झालेली आहे आणि आज दुर्वा अगदी शाण्यासारखी वागणार आहे. आजपासून माझं सगळं ऐकणार आहे, हो ना? हो, तू अजिबात काळजी करू नकोस. आजपासून मी तुला सगळं ऐकणार आणि शहाण्यासारखी वागणार. घ्या डबा. आज काय दिलंय डब्यात? शेपूची भाजी आणि चपाती दिली. शेपूची भाजी दिलीये का? मी काय म्हणते, नको मला, म्हणजे कशी तरी लागते ती. ताई दुर्वा, ओके, खाते मी. नो प्रॉब्लेम. चला झालंय सगळं आवरून. ही घे पाण्याची बॉटल आणि ही बॅग. चला बस जाईल. चला 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 लवकर चला लवकर चला. बाय बाय. ए मीरा, हा. खाली वाग. थँक्यू. थँक्यू. अँड यू आर द बेस्ट. अँड यू आर द नॉटीएस्ट. आय नो. चल अगं चल. हे काय फक्त ताईंना पप्पी, मला पप्पी नाही? नाही, तुला मीरासारखं बेस्ट व्हायचंय. बेस्ट झालीस ना की मग तुलाही मी पप्पी देईन. ह्याला काय अर्थ आहे? हिचं एवढं सगळं करायचं मी आणि बेस्ट तुम्ही आहात. चल लवकर. बाय. आदित्य, साईटवर पूर्ण काम आपल्या प्लॅनिंग नुसार होत आहे रे, पण तरी काही गोष्टी आहेत ज्या क्रॉस चेक करायला हव्यात. म्हणजे काही मायन्यूट डिटेल्स बद्दल ना आपल्याला वासूशी बोलणं खूप गरजेचं आहे. हे आता साईट व्हिजिट करताना माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी आपण इम्प्लिमेंट केल्या ना तर खरंच खूप त्रास होणार आहे आपल्याला पुढे. तुला काय वाटतं, तू नोटीस केलंस का? आदित्य, आदित्य, काय लक्ष कुठे आहे तुझं आणि कसला विचार करतोयस तू? अगं नाही, आपल्या कामाचाच विचार करत होतो. कामाचा? नक्की? नाही, कारण आतापर्यंत मी कामाबद्दलच बोलत होते. अगं नाही, आपलं जे काम चालू आहे ते ना असं खूप चॅलेंजिंग आहे, त्यामुळे ना असं रेस्टलेस फील करतोय मी. ऐक ना, तू 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 पुढे हो ऑफिसला. माझं जरा एक काम आहे, म्हणजे मला जरा माझ्या एका फ्रेंडला भेटायला जायचंय. मी भेटून येतो लगेच. फ्रेंड? कोण फ्रेंड आदित्य? मथुरा, आता हे सगळं सांगत बसायला खरंच वेळ नाहीये. मी आल्यावर सांगतो ना तुला सगळं. मथुरा, हे सगळं मी आपल्यासाठीच करतोय आणि वेळ आली की मी तुला हे सगळं सांगणारच आहे. प्लीज तू हो पुढे, मी येतो लगेच. गीता, सांग ना काय करूया? अहो ताई, मी काय सांगू काय करायचं? एका मिनिटात 10 पुरणपोळ्या होतील, पण ह्या बाईसाहेबांचा मूड. पुरणपोळी करूया. पुरणपोळी? तिला फार आवडेल असं वाटत नाही का? गोड नको मला असं वाटतं. गोड नको, मग तिखट पोहे करूया. हे नाहीतर एक मिनिट, ती मला म्हणत होती ते तुम्ही करता ना ते बटाटा बटाट्याचे नगेट्स. हा हा, हे तेच ते. काय तू पण, त्याने पोट नाही भरत अगं, ते नको. मला काय वाटतं तिखट नकोच, आपण गोडच करूया का? म्हणजे गोड करायचं हे फायनल आहे ना? हा, मग शिरा करूया ना, पायनॅपल घालून, असा पायनॅपल शिरा छान असा. हा, चांगली आयडिया आहे. पायनॅपल शिरा गेल्याच आठवड्यात केलेलास ना तू? मग काय परत ते तिचा मूड कसं आहे तुला माहिती आहे ना, कधी काय आवडेल सांगता येत नाही. हे अगदी खरं बोलला ताई, तिच्या मूडचं काहीच सांगता येत नाही. बाईसाहेबाच डबा घेऊन गेलाय, शेपूची भाजी आहे, काही नाटकं न करता खाणार आहेत. आणि खरंय ग, तिच्या मनात कधी काय सुरू असतं काही सांगता येत नाही ना.
ताई आता तुम्ही त्याची काळजी करू नका. हा, देवदादा आल्यानंतर आहे ना उड्या मारत येणार आणि बोलणार आहे पिझ्झा पार्टी. पिझ्झा करूया का? पिझ्झा हा. नको ग, काय ते ब्रेड मैदा नको नको. एक आयडिया आहे, भाकरीचा पिझ्झा करूया का? म्हणजे भाकरीचा पिझ्झा जरा छान हेल्दी. हा, भाकरीचा? तू भाकरी टाक, आपण पिझ्झा करू. हे टोमॅटो कांदा सगळं बरं, टाकून ठीक आहे. मग हे तुम्ही पिझ्झासाठी ते काय ते लागतं मी ते टोमॅटो कापा. मी हे टोमॅटो. पटकन आवरून घेते ताई आणि पीठ मळून घेते. हा, लगेच कर, हो. ते आलेल्या गरमागरम देऊ. हो हो. मस्त खुश होईल माझं बाळ. वाव, थँक्यू सो मच फॉर द आईस्क्रीम. खूप दिवसानंतर खाते मी. हो ना, मला माहित होतं, म्हणूनच तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आलोय मी. पण खरंच थँक्यू. हो, मला तो खूप आवडतोस. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू सो मच. दुर्वा, त्या बेंचवर बसून खाऊयात आईस्क्रीम? हा, तसे मला चालता चालता खाताच येत नाही. हो ना, म्हणूनच म्हटलं मी. हा. ये बस. आणखी नवं नाही नाही झालं. एक मिनिट थांब. थँक्यू सो मच फॉर द आईस्क्रीम. पण तू माझ्या शाळेजवळ कसं आला? तुला न्यायला. थँक्यू. मला माहितीये तू तुझ्या बाबांना खूप मिस करतेस, म्हणून मग मी विचार केला की आज तुला शाळेतून घरी न्यायला जावं, म्हणजे तुझ्याशी बोलता येईल आणि कदाचित तुलाही बरं वाटेल. तू मला न्यायला आलास, एवढं छान आईस्क्रीम दिलंस, मला खरंच छान वाटतंय. पण बाबा येतील ना? येणारच आहेत, पण काय आहे ना की आपल्याला ना त्यांना खूप शोधावं लागेल आणि सगळ्यांनी एकत्र राहून ना असं फोकस करून काम करावं लागेल. हा, पण पोलीस शोधतायत ना त्यांना. पोलीस शोधतायत, पण तेवढंसं पुरेसं नाहीये ना. सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. काय आहे की इतर कामांचा ताण बाजूला ठेवून ना तुझ्या बाबांना शोधण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवे. म्हणजे मलाही काहीतरी करायला हवं. आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी करायला हवं. पण मी तर इतकी लहान आहे, मी काय करू शकेन? मी सांगू, तू शहाण्यासारखी वागू शकतेस, म्हणजे मीराला जरा वेळ मिळेल. आता काय होतंय ना की मीराचं अर्ध लक्ष तुझ्यात आणि अर्ध लक्ष तुझ्या बाबांमध्ये असतं, मग तिला एकही काम नीट पूर्ण करता येत नाही. मग मी नक्की काय करू? माझ्याकडे एक आयडिया आहे. पाचगणीला ना एक स्कूल आहे, खूप मस्त स्कूल. तिकडे अशा खूप छान छान गोष्टी आहेत. तू जर तिकडे शिकायला गेलीस ना तर मीराला कसलीच काळजी राहणार नाही, म्हणजे तिला तुझ्याकडे फारसं लक्ष द्यावं लागणार नाही आणि ती तुझ्या बाबांना खूप नीट शोधू शकते. हा, पण मलाही शोधायचे माझ्या बाबांना. तू कशी येणार? तुला त्या स्कूलमध्ये जाऊन राहावं लागेल ना. म्हणजे बघ, तू जर इथे मीरा सोबत राहिलीस तर मीराला किती काम करावं लागेल. म्हणजे दिवसभर तुझा आवरा, मग ऑफिसची कामं करा, बाबांनाही शोधा. एवढं सगळं करून मीरा आजारी पडेल. तुला आवडेल का ते? नाही नाही, अजिबात नाही. मला खूप आवडते ती. हो ना, मग मी म्हणतोय तसं कर. तू तिकडे जा त्या स्कूलमध्ये आणि मीराला इकडेच राहू दे, म्हणजे तिला ऑफिस सांभाळून तुझ्या बाबांना शोधता येईल. ठीक आहे. मला मीरा आणि बाबा एकत्र हवेत. ते एकत्र आले ना की मला छान वाटेल. हो, पण ते जर तुला एकत्र यायला हवे असतील तर तुला त्या स्कूलमध्ये जायला पाहिजे. ठीक आहे, मी जाईन. पण ते आल्यावर मी परत येणार. हा, तुला हवं तेव्हा ये. ओके. दुर्वा, आपली आयडिया आहे ना, ती कुणालाही सांगू नकोस. काय आहे, कुणाला जर सांगितलंस तर आपल्याला हवं ते होणार नाही आणि आपला हे टॉप सिक्रेट आहे. चालेल, मी कोणालाच नाही सांगणार. येस.